नमस्कार मित्रांनो. गेल्या नवीन पॅच अपडेट पासून एक नवीन प्रॉब्लेम यायला लागलाय प्रत्येकाला. जेव्हा तुम्ही टीपी क्लायंटच्या प्रोजेक्ट ला फायनल सबमिट करण्यासाठी किंवा प्रोजेक्ट तुमचा कंप्लीट झालेला आहे, टेम्पलेट सुद्धा प्रॉपरली सेट झालेली आहे आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण फायनल सबमिशनसाठी जातो, एक अशा पद्धतीचा नो एरिया स्टेटमेंट फाउंड इनसाइड सबमिशन टेम्पलेट असा एक पर्टिक्युलर मेसेज जनरेट होत आहे. त्याकरता नेमकं काय प्रोसेस केल्याने हा एरर जाईल याकरता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे जे काही प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस तुम्ही यानुसार करू शकता. तर जसं आपल्याला माहिती आहे की जर टेम्पलेट इज नॉट अलाउड म्हणतोय, तर आपल्याला सगळ्यात पहिले जनरल टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट मध्ये जायचे. पुन्हा एकदा व्हॅलिडेशन रिपोर्ट जनरेट करून घ्या जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्याच्यासाठी. शीट साईज देऊन आपण आता याच्यामध्ये एक काळजीपूर्वक लक्ष एक ठेवायचं की ज्याही शीट जनरेट होणार आहेत त्या शीट्स पर्टिक्युलरली ॲज इट इज तुम्हाला ड्रॉइंग मध्ये वापरायचे आहेत. त्यांना स्केलिंग वगैरे करणं अलाउड नसणार आहे, कारण की जर तुम्ही एरर बघितला आता तर तो पर्टिक्युलरली त्याच संदर्भात आहे की आपण बेसिकली आतापर्यंत काय करायचो की आपल्याला बीएससी वगैरे लावण्यासाठी अथॉरिटीची जागा नसेल किंवा आपलं टायटल वगैरे लिहून जागा पुरत नसेल तर त्या केसमध्ये आपण त्याला रिसाईज करायचो किंवा स्केलिंग करायचो, किंवा इव्हन तो ड्रॉइंग शीट मध्ये जर कंटेंट प्रॉपरली बसत नसेल तर ड्रॉइंग आणि तो टेम्पलेट ह्या दोन्ही गोष्टी आपण स्केलिंग करून त्यांना मॅच करायचो. परंतु आता या नवीन अपडेटनुसार आपल्याला तो पर्टिक्युलर कंटेंट स्केल करायला अलाउ केलेला नाही. स्टील आपण हवा असेल तर एकदा बघून घेऊयात. जसं आता आपल्याला हा जनरेट झालेला कंटेंट आहे, यामध्ये आपण एक क्रॉस चेक म्हणून पाहिजे तर बघूयात. फक्त शीट्स जर आपण जनरेट करून घेतली किंवा स्केल केली आणि हा आयटम स्केल नाही केला तर तो जनरेशन घेईल का किंवा नाही. जे कंटेंट्स ऑलरेडी ड्रॉइंग मध्ये होते ते आपण मूव्ह करूयात एक स्पेसिफिक डायमेन्शननी, जेणेकरून जर गरज पडली तर आपण त्यांना जागेवर ठेवू शकेल. हा जो टेबल आहे आपण तिथं ठेवण्याऐवजी लागला तर त्याच्या ड्रॉइंग मध्ये ठेवूयात. आता ब्रिंग डाऊन दिस, कारण की स्केलिंग करायला आपल्याला अलाउड नाही म्हणल्यानंतर आपण त्याला स्केलिंग काही करू शकत नाही. सो या पद्धतीने आपण त्याला पर्टिक्युलरली आपण कंटेंट जो आहे परत आपल्याला तर इकडे सुद्धा पाहिजे, सो आपण याला कॉपी करून परत या ठिकाणी आणून घेऊयात. जवळपास 0.5 ची स्केलिंग करूया. ओके, आपण ऍक्च्युली आता ट्रायल अँड एरर मेथडवर चेक करतोय हा होतोय का नाही आपल्याला बघायचं, कारण की आतापर्यंत आपण बघितलं की स्केलिंगचाच इश्यू असल्यामुळे आपल्याला नेमकं फक्त टेबल स्केलिंग केलेला अलाउड नाहीये, शीट सुद्धा आपल्याला स्केलिंग करणं अलाउड नाही हे आपल्याला इथे बघावं लागणार आहे. ओके, साईज छोटी असल्यामुळे हवे असेल तर आपण इथे पुट करून द्या साईडला. या दोन्ही गोष्टी आपण इथून कंट्रोल एक्स करून बाजूला काढून घेऊयात. परत वापस जसे तसे आपण त्या मार्क करू शकतो. आणि आता याला नंबर ऑफ शीट्स जो आहे आपला तो मार्क करा. चेक करूयात सबमिशनला जातोय. ऍक्च्युली
सबमिशनची प्रोसेस तो घेतोय, याचा अर्थ जो काही टेबल जनरेट झालेला आहे, शीट तुम्ही स्केलिंग करू शकतात, पण फक्त पर्टिक्युलर जो टेम्पलेट आहे एरिया स्टेटमेंटचा, तो एरिया स्टेटमेंटचा टेम्पलेट आपल्याला स्केलिंग करायला अलाउड नाही. आता ऍक्च्युली याच्यामध्ये अजून एक विषय हा पण आहे की जर स्केल टेम्पलेटला करता नाही आली तर मग ती आपण बाजूला ठेवली तर चालेल काय, हे पण आपल्याला एकदा कन्फर्म करावं लागेल. आणि नाही जर तिच्या जागेवरच आपण टेम्पलेट ठेवली एरिया स्टेटमेंटची आणि ती जर ड्रॉइंग स्केलिंग केली तर ती अगेन त्याच्यामध्ये जी जागा उरणार आहे ते इट्स नॉट लुकिंग ॲस्थेटिकली, किंवा तो प्रकार म्हणजे जरासा वेगळा दिसतो, जसं आपल्या सेकंड शीटमध्ये आपण केली. ओके, सो इट्स गेटिंग जनरेटेड. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट हे जे पर्टिक्युलर कंटेंट्स आहेत ते कंटेंट आपल्याला पर्टिक्युलरली याच्यामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर फक्त जे काही स्केलिंग आहे आपल्या प्रोजेक्टची एरिया स्टेटमेंटची ती आपल्याला करायला अलाउड नाही. एक वेळेस ट्राय म्हणून आपण पाहिजे त्यालाही स्केलिंग एकदा करून बघूया, जर तो अलाउड झाला किंवा आपल्याला पॉसिबल झालं. पण तसं तर होणार नाही, कारण की त्याच इश्यूमुळं बेसिकली म्हणजे आपल्याला हा रिवर्क करणं म्हणजे भाग पडत आहे. मी त्याला स्केलिंग करण्याऐवजी मध्ये जाऊन स्ट्रेच करून घेतो. फक्त मला तो टेबल जो आहे पूर्ण याच्यामध्ये आला पाहिजे यासाठी दोन्हीमध्ये, कारण की आपल्याला क्रॉस चेक जे करायचं आहे की काय केल्याने आपल्याला तो एरर काढता येईल आणि शीटचं जनरेशन सुद्धा आपलं जे आहे ते प्रॉपरली दिसेल. शीटचं जनरेशन जर प्रॉपरली होणार नसेल तर मग आपण स्केलिंग करून काही फायदा नाही शीटला. सो सिंपली अगेन आय विल चेक दॅट फायनल सबमिट होत आहे का. ऍक्च्युली होत आहे, पण इथे अजून गोष्ट झाली आपल्याला, इथे तो एकच असल्यामुळे पण इथे स्केलिंग करून चालणार नाही आपल्याला. राईट, स्केलिंग तर घेऊ लागलाय, म्हणजे स्केलिंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया स्ट्रेच जो केलाय तो तर घेतलाय. ओके, याला स्केल करून म्हणजे घेईल की नाही घेईल मग आपल्याला त्यानुसार कळेल. म्हणजे आता स्ट्रेचिंग मध्ये तर तो घेत होता, स्केलिंग मध्ये घेतोय किंवा नाही त्याला मी कॉपी करून ठेवतो, म्हणजे जर गरज पडली तर. स्केलिंग ओके, डिलीट करूयात, कंट्रोल पी करून याला इथे ठेवूयात. याचा अर्थ तुम्ही स्ट्रेच करू शकतात पण याला स्केल नाही करू शकत. हा सगळ्यात मोठा विषय झालेला आहे. पण जर असा असेल आणि तुमच्या ऍक्च्युली याच्यामध्ये जर दोन गोष्टी म्हणजे जसं इकडे एक वेगळी साईजची सीट आणि इकडे वेगळ्या साईजची सीट असेल, त्या केसमध्ये मग तुम्हाला थोडंसं डिफिकल्टीचं जाणार आहे, कारण की दोन्ही ठिकाणी एरिया स्टेटमेंट मग सारखे दिसणार नाही. ऍक्च्युली हा कॉन्स्ट नीलचा जो एरर आलेला आहे शेवटच्या एका व्हिडिओमध्ये या एरर बद्दल आम्ही ऑलरेडी बोललो होतो. कॉन्स्ट नील नावाचा जो एरर आहे तो जर येत असेल तर व्हॅलिडेशन रिपोर्टवर जाऊन जेव्हा जनरेट शीट म्हणतो त्यावेळेस एस्केप करा, देन क्लिक ऑन द फायनल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रोजेक्ट फायनलाइज करू शकता. ओके, लेट्स सी रिपोर्टमध्ये म्हणजे ऑब्विसली आता आपण स्ट्रेचिंग तर केलंय, पण स्केल जो आहे डायरेक्टली तुम्ही स्केलिंग वापरू शकत नाही. त्या शीटला तुम्ही स्केलिंग करू शकता. शक्यतो या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी
अजून एक आपण काय करू शकतो की शक्यतो दोन्ही साईज म्हणजे ज्या ज्या शीट्स आपण वापरणार आहोत ते शक्यतो सेम साईजच्या शीट्स वापरा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या शीट्स नसतील तर दोन वेगवेगळ्या स्केलिंगवाले एरिया स्टेटमेंटची गरज पडणार नाही, कारण जसं आता आपण बघितलं स्ट्रेच करून डायरेक्टली त्याला आपण वापरू शकतो. सो होप तुमचा जो एरर आहे तो या मेथडनी म्हणजे या व्हिडिओला रेफर करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नक्की पुढचे सुद्धा जे अपडेट्स आहेत ते आमचे या यूट्यूब चॅनलला आम्ही देत असतो. अदर ट्रेनिंग्स रिलेटेड सुद्धा गोष्टी तुम्ही हव्या असतील तर त्या सुद्धा आमच्या डायरेक्टली जो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ट्रेनिंग अटेंड करू शकतात. इवन काही व्हिडिओ ॲक्सेस आम्ही डायरेक्टली मेंबर्ससाठी यूट्यूबला अलॉट केलेले आहे, तेही तुम्ही पाहिजे असेल तर पर्टिक्युलर कंटेंट बघण्यासाठी आमच्या चॅनलला पेड सबस्क्रिप्शन घेऊन पर्टिक्युलरली व्हिडिओ सुद्धा ॲक्सेस करू शकता. नवीन नवीन जे काही अपडेट्स आहेत किंवा काही एरर्स आहेत त्याच्यासाठी काय सोल्युशन नेमकं आपण फॉलो करून बीपीएमएसचे वर्क इझिली आणि गुड फ्लोनी काम करू शकेल यासाठी अपडेट्स बघण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.